हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल अँड नंदूज स्टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे संडे. तसा माझा रोजचाच संडे असतो, पण तुमच्या सगळ्यांसाठी आहे आज संडे म्हणजे फन डे आहे आज. तर आत्ताच एक 5-10 मिनटापूर्वी माझा एक सडन प्लॅन झाला, माझा आणि माझ्या एका फ्रेंडचा. सो आम्ही आज भेटतो आहे खूप दिवसानंतर नाही, खूप महिन्यानंतर भेटतो. तर बघूया आम्ही कशी मज्जा करतो आहे. चलो गाईज, भेटू थोड्या वेळानंतर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या मी मैत्रिणीला भेटणार होते, आमचा अचानक प्लॅन ठरला होता. खूप महिन्यानंतर भेटलो आहे. तिचं नाव आहे निकिता. हाय कर माझ्या ब्लॉगमध्ये. खूप महिन्यानंतर भेटलो आहे. हिला काही सुद्धा वाटत नाही, माझी आठवण येत नाही, काही नाही. तर आता आम्ही पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेतो. काय खातो आपण? चायनीज समोसा खातो. खूप जास्त. तर आम्ही खातोय हा चायनीज समोसा. हा फेमस आहे ना? आपण कुठे आलो इथं? नारायण खमण ढोकळा. हिनं सांगितलं मला की इथला चायनीज समोसा हा फेमस आहे, सो आम्ही खातोय. मी सांगितलं तुला दिली नाही ना एक पण. एवढं जास्त कसलं डेंजर. एवढं जास्त आम्ही भूक लागली म्हणून इथं काय घेतलेला आपण? चायनीज समोसा घेतलेला. पण इथं DIY पण सापडत नाही मला. चायनीज समोसा घेतलेला, पण तो चायनीज समोसा असा की म्हणजे टेस्ट चांगली होती पण त्यातलं सगळं जे काय त्यांनी काय म्हणतात स्टेप केलेलं ते सगळं खाली गेलं. आता आम्ही DIY मध्ये आलो. इकडे बघा, DIY मध्ये आले. थांब, तुझा कॅमेरा येत नाही. DIY मध्ये आलो. आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. काय आहे पण ते ए, तीसरी फेल पीटी पास, मैं बीए इंग्लिश हूँ, समझे? ये सब जानने समझने की अक्ल चाहिए, जो तेरे पास नहीं मेरे पास है. स्वतःला मान बघ. ड्रिंक फॉर कॉफी. कुठलं कॅफे करणार असाल तर कॉफीसाठी. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. अमेजिंग. ते हे घोसला म्हणजे कोण बसलं? नाही मेटर हँगिंग बास्केट आहे नंदी. अंडी ठेवायला येतात. मध्ये दाखव. तसं नव्हतं मला म्हणायचं. अगं हे बघ, सुरी आणि सुरा यामधला फरक कोणाला माहिती? ही आहे सुरी. सुरा आहे. हा हा सुरा आहे आणि हा सुराचा मीडियम प्रकार आहे. सुरा तेरा दिमाग खराब है क्या? उल्टी सीधी बातें क्यों करता? उल्टा पैदा हुआ था क्या? अजून एक सुरी ही आहे. आम्ही गेलो होतो DIY मध्ये, पण आम्हाला काहीच पसंत पडलेलं नाही आहे. तिथं लिहिलं त्यांनी ॲव्हरेज लो प्राईस, पण एकाची पण लो प्राईसेस लिहिली. सगळे हाय प्राईसवालेच वाटले आम्हाला. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे थांब की काय सांगायचं तुम्हाला. हां, मगाशी मी आले उबेर करून. ओलापेक्षा उबेरला कमी पैसे घेतात. 80 रुपये दाखवले आणि ओलावरती काहीतरी 92 रुपये दाखवले. म्हणून आलो होतो ॲक्च्युली. मी आले इकडे येताना, पण तिथं त्यांनी मला मीटरप्रमाणे पैसे घेतले 108 रुपये. कारण मला माहीत नव्हता नवीन रूल सुरू झाला. असा माझा पचका झाला आज. आता आम्ही कुठे जातो? डीमार्टमध्ये बघायला किंवा झुडिओमध्ये. बाय बाय. आम्ही आत्ताच काही झुडिओमध्ये जाऊन आलो. काय घेतलं एवढंच. ही पोरगी हे असंच हातात घेऊन बाहेर येत होती विदाऊट बिलिंग करण्याचं. आम्हाला थोड्या वेळी लक्षात आलं की आपण पैसे द्यायचे राहिले त्याचे. काय घेतले आपण? स्ट्रॉबेरी 2027पर्यंत चालणार आहे. आम्ही घेतले, बघूया. आम्ही पहिल्यांदा ट्राय करतोय. थोड्या वेळाने पहिल्यांदा आम्ही तेच थोड्या वेळाने करू. आणि काय सांगा तुला, आज बापरे इतकी गर्दी आहे ना. आम्ही खरं तर AC साठी उपयोग नाही झाला खरं तर. AC साठी म्हणून गेलो होतो, पण हे घेऊन आलो. काहीच उपयोग झाला नाही. आणि आम्हाला थोडे कपडे पण घ्यायचे होते, पण आवडले काही. ब्लॉग परत एकदा सुरू केलं याच्यासाठी. आम्ही तिथं हे पण ट्राय केलं, नेल पेंट. हे बघू शकता तुम्ही. दिसतंय का? मुफ्तमध्ये दिसत नाही आहे. मी नंतर इथं फोटो ॲड करते मुफ्तमध्ये. आणि मी पण ट्राय केली. मी 2 ट्राय केले ॲक्च्युली. त्यांनी खरं तर तिथंच लावून यायला पाहिजे होतं. तुम्हाला पण असं काय करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. फक्त ट्राय करण्यासाठी झुडिओचा वापर करा. सगळं पिंपल्स येतात म्हणजे बघ बरेच झालेले आहेत. आम्ही आता DMart मध्ये जायचा प्लॅन होता आमचा.
बट आम्ही गेलो नाही कारण गर्दी असेल म्हणून. एका सुईसाठी कशाला जायचं म्हणून आम्ही गेलो नाही. तिथं असंच एक केसरिया मार्केट म्हणून होतं, तिथं आम्ही गेलो फिरलो. पण तिथे एक मस्तपैकी मला कुर्ती भेटली शॉर्ट कुर्ती. नको ती मी नंतर दाखवते, याच्यामध्ये ॲड करते नाही तर नंतर दाखवते. मस्तपैकी शॉर्ट कुर्ती हिच्या पसंतीनं घेतलेली आपण. हे बघा तुम्ही मग अशी दाखवायचं होतं ना. आम्ही नेल पॉलिश करून आलो. आत्ता आम्ही इथं आलो वडापाव खायला. तो वडापाव आलेला आहे. थँक्यू. हां नाही अजून काय थँक्यू. आत्ता आम्ही मस्तपैकी वडापाव खायला आलेलो. वडापाव खूप दिवसानंतर खातोय वडापाव. माहीत नाही आपल्यासारखी टेस्ट आहे का नाही कोल्हापूरची. हाय गाइस, आप देख रहे हो ये लड़की, इनका नेल रिमूवर, इसका वरचं कुठं आहे? मी काय म्हणते इथे ट्राय मी दिलेलं आहे, तर लिहिलं ट्राय मी, त्यामुळे त्याचा उपयोग नव्हतं. ते ट्राय मी मध्ये मागं होतं, मी आता ठेवलं ट्राय मीला. ठीक आहे ना, गेलं का? खरंच यूजचं आहे का हे? यूज आहे. कसं घ्यायचं बघा. हे इथून सारखे टिश्यू घेऊन चालले. दाखव ना आपण. हे बघा आम्ही कुठे उभे आहोत सगळे. आणि हे बघा मी 5 बोट रंगवून घेतलेली आहे. ट्राय मी लिहिलं त्यामुळे ट्राय मीच पकडायचं. मग अशी सगळे ओळखे झाले होते व्हिडिओमध्ये. 5 रंग म्हणजे ते मागचं घ्यायचे पर्पल दे. एकाच रंगाची 5 नको लावू. हां वेगवेगळ्या ठीक आहे. हे 2 सेम लावले. किती रुपये? फक्त 69. कुठलं पर्पल? हे पण हे घे. वाव कलर छान आहे. लोक दिसतो. वाव लुक ॲट दिस. 2ला लावतात ते पण. मी ह्यामध्येच लावतात. त्या लास्टच्या ह्याला 2 वेगवेगळे लावतात. आता सांगा आता कुठलं यूज करू. खाली पण घे. छान आहे. ते बघा गाईस, बघा पुरेपूर पोळी सगळ्याचा वापर करतो. तुझ्याकडे लावले नाही काहीतरी. लास्ट यायला नको नाही जास्त. अजूनही काही ना नाही संपलं. साईडच्या दाखवा आता 5 फुकटात वापर. आम्ही एसीसाठी चालू होतो इकडं, पण आम्ही तसंच हे नेल पॉलिश पण लावून घेतलेलं आहे. पोरगी घाबरती आहे कशाला की आपण घाबरते म्हणजे हिला ऑकवर्ड वाटते की कोण पण आपल्याकडे बघते. ठीक आहे ना, आपण पण या जगाचा भाग आहे. आता आम्ही थोड्या वेळाने त्याच्यावरती डिझाईन करायला मस्तपैकी जाणार आहे. तुझं दाखव. मला पण सांगते, तुम्हाला असं कधी वाटलं की नेल पॉलिश लावायचं आहे किंवा एसी खायला जायचं, एसी खायला नाही सॉरी एसी घ्यायला जायचं आहे, तर तुम्ही पण असंच येत जा. शॉवर चिरलंय तरी काय म्हणते हे आत्ता घे आणि उद्या गेल्यानंतर घरी बघायचं लॉजिक. हे हँड क्रीम आहे बघा, असं लावायचं. रोज आला तरी चालेल. हे काय का निकू? बॉडी लोशन आहे. बॉडी लोशन आहे. याच्यातून ॲक्च्युली हे ट्रायसाठीच ठेवलेलं, पण ह्याच्यात ना ते गरम करायला पाहिजे. ती म्हणते गरम कर. नाही थंडीनं ते गारटलंय. आता कोणता ऋतू आहे बा? उन्हाळा. नाही पण आधी इथे एसी आहे ना, त्यामुळे ती हिवाळ्यासारखं त्याला फील येतं. त्याला उन्हात नेऊन आणतो. म्हणलीस माझ्या फोनला आयफोन. आयफोनच्या नावानं बट्टाही नसतो तो. काय उपयोग नाही, कोणीही आयफोन घेऊ नका. मी आता हिच्यात फोटो क्वालिटी एकदम बेकार आहे. साधा 10,000चं फोन त्यात फोटो चांगले येतात. माझ्या मोबाईलला असली नावं ठेवते ती. तर तोंड पडलंय म्हणून. तुला याचं या पोरग्याचा राग आला ना? काय आलं राग? दात बघी कसले दात, दोघांची तोंड पडले. लोक हे बघून आत यायला पाहिजेत, अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. ते बघून मला बाहेर जावंसं वाटतंय. तिथल्या त्यात आम्ही तुम्हाला दाखवलं ना दोघांचा फोटो राहिला. ते बघून खरं तर आज जायला पाहिजे लोक, असं मी आता म्हटलं ना की आमचे पण चेहरे नाही आहेत तसे, आमचे पण खराबच आहे. मग अशी काय म्हणलीस तू? लोकांचे किती चेहरे म्हणजे पूर्ण असे व्यवस्थित. लोकांचे चेहरे डार्क स्पॉट कमी, पिंपल्स कमी आणि असे छान छान दिसतात. आमचं ते सगळं जास्त आणि छान कधी तर दिसतंय. सगळा मेकअप केला ना. आता पण बघू शकतो कसलं ते घालचे. बघा, आयुष्यात कधी काही तोंडाला लावलं नाही, त्यात पिंपल्स उठून बसले.
त्यातलं त्यात हे आता नेल पॉलिश लावले ते पण त्या झुडिओची कृपा आमच्यावर. अजून अजून एक कुठेतरी ब्रँड आम्ही बघितला आणि त्याचं नाव पण आमच्या लक्षात नाही, एवढी आमची चांगली बुद्धी आहे. तेवढंच आमच्या आयुष्यात चांगलं बसेल. ट्राय करायला पण दिलं नाही लोकांनी आम्हाला ड्रेस. झुडिओ नाही, अजून 2-3 ब्रँड आम्ही एवढी बघितलं. गर्दी होती. आज संडे आहे ना, संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी. तरी त्यातल्या त्यात हे लावून आलं. हे पण आम्ही कसं लावलंय, आधी पहिल्यांदा नेल पॉलिश लावून घेतलं आणि त्याच्यानंतर असंच ते टाइमपास केला. वाळवायला 10 मिनिटं फिरलो. ते वाळल्यावर परत जाऊन लावलं आणि ते सुद्धा तिथंच वाळवून बाहेर पडलं. आता सुद्धा आम्ही मॅक्सच्या बाहेरच बसलो, कुठेही आत गेलेलो नाही आहे ना, डीमार्टच्या आत गेलो नाही. सगळीकडे जाऊन बाहेरच बसण्यात आले आम्ही. कारण काय म्हणतात आम्हाला एका तशी बसायला- कॅफेमध्ये पण गेलो, तिथे पण बाहेरच बसलो. वडापाव खाल्ला तिथे पण बाहेरच, कॉफी पिली ती पण बाहेरच. व्यवस्थित असं कुठं बसायलाच मिळालं नाही. पण एवढा कंटाळा खूप जास्त आला दोघींना पण. आधीच्या अवस्थेला खूप जास्त ठिकाणी बघू शकते इथे डोळे. आणि नाकाला मला काय झालं देवाला चेहऱ्याचा अर्थ माहितच आहे तुम्हाला, सांगितल्याप्रमाणे दोघींची कशी. तरी पण आम्ही ब्लॉग करायचं सोडत नाही, कारण आम्हाला माहिती आहे आमचे ब्लॉग बघणारच बघा. मी ब्लॉग एंड करायलाच घेतला होता, पण तुम्हाला सांगायचं म्हणजे मोबाईलच्या नादात 3rd फ्लोअरला रूममध्ये येण्याऐवजी मी टेरेसवरती गेली. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, मोबाईलच्या नादात खूप काही काही होऊ शकतो. त्यामुळे बी अलर्ट. मोबाईल साईडला ठेवा आणि आधी महत्त्वाची कामं करा, नाहीतर माझ्यासारखं तुम्ही पण जिथं जायचं आहे तिथं जायच्याऐवजी दुसरीकडेच कुठेतरी जाल. सो लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी आत्ताच घरी आले. मस्तपैकी आम्ही दोघींनी खूप जास्ती मजा केली, फिरलो, गप्पा मारल्या. खूप छान होता आजचा दिवस. तसा अर्धाच दिवस मिळाला आम्हाला, पण खूप छान होता. चला आता बाय बाय. हा ब्लॉग मी इथंच एंड करते. बाय बाय, गुड नाईट.